काशी हे देवळांचे माहेरघर. तेथे भिंकवट नावाचा ब्राह्मण दररोज भगवान शंकरांच्या देवळात जाऊन त्यांची पूजा करीत असे. तेथे जे कोणी भाविक येत ते देवांची पूजा करून देवांपुढे तांदूळ, पाने, फुले, पैसे, फळे ठेवीत. हा भिंकवट देवापुढे जे काही मिळायचे त्यावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवी. मिळणारे उत्पन्न अल्प असल्यामुळे कधी त्या भिंकवटास किंवा त्याच्या बायकोसही संध्याकाळी उपाशी राहावे लागे. अशी 7 वर्ष गेली, पण त्यांच्या उत्पन्नात काही वाढ होण्याचे दिसेना. त्यांच्या मनात नेहमी विचार येई की आपण एवढी मनोभावे देवाची पूजा अर्चा भक्ती करतो, सेवा करतो, तरीही निदान पोट भरण्यापुरते उत्पन्न का मिळत नाही. एके दिवशी त्याने भगवान शंकरांच्या पिंडीवर डोके ठेवून म्हटले, शंकरा, गेली 7 वर्ष नियमाने मी तुझी पूजा करतो. तुझ्या सेवेत कधी खंड पडला नाही. मला मात्र तुटपुंजा उत्पन्नामध्ये कुटुंबाला पोसावे लागते. मी स्वतः कधी उपाशी राहतो. तू भक्तांवर लवकर प्रसन्न होतोस, मग मला सुखाचे दिवस कधी दाखवशील? भिंकपटाचे हृदयाला पीळ पाडणारे बोलणे ऐकून भगवान शंकरांना त्यांची दया आली. भगवान शंकरांनी गाभाऱ्यातूनच बाहेर कोनाड्यात असलेल्या गणपतीला म्हटले, बेटा गणपती, गेली 7 वर्ष आपली मनोभावे सेवा करणाऱ्या या भिंकपटाला तू 2 दिवसात 1,00,000 रुपये दे. गणपती बाप्पाने होकार दिला. ज्यावेळी भगवान शंकरांचे व गणपतीचे संभाषण झाले त्याच वेळी त्या नगरातला श्रीमंत बालाजी शेठ देवळांच्या पायऱ्या चढत होता. त्याने ते शब्द ऐकले व तो ताबडतोब नमस्कार करून रात्रीच भिंकपटाच्या घरी गेला व म्हणाला, भिंकपटा, मी तुला 50,000 रुपये देतो. त्याबद्दल तू मला 2 दिवसात देवळात जे पुडके मिळेल ते तू मला दे. त्या गरीब भिंकपटाला काहीच कळेना हे काय चालले आहे. त्याने मनाशी विचार केला, आपल्याला आता 50,000 तर मिळतायत, मग आपल्याला बालाजी शेठशी सौदा करायला काही हरकत नाही. 2 दिवस सुरळीत गेले. भिंकभट नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करी. देवाने अचानक बालाजी शेठ करवी 50,000 रुपये दिल्याबद्दल आभार मानले. इकडे बालाजी शेठ आपल्याला 50,000 रुपये फायदा होणार म्हणून आनंदित होता. तिसरे दिवशी बालाजी देवळात गेले व त्याने गणपतींची सोंड पकडून विचारले, अरे गजानना, तुम्ही त्या ब्राह्मणाला 2 दिवसात 1,00,000 रुपये देणार होतास ना, म्हणून मी त्याच्याशी सौदा करून त्याला 50,000 रुपये दिले, पण अद्यापही तुम्ही त्याला काहीच दिले नाही. इतक्यात त्याचे दोन्ही हात गणपती बाप्पांनी आपल्या सोंडेत पकडले. बालाजी घाबरला व हात सोडा म्हणून प्रार्थना करू लागला. गणपती हसून म्हणाले, अरे शेठजी, मी गरीब भिंकपटाला 1,00,000 रुपये देणार म्हटल्यावर तुझ्यातला व्यापारी जागा झाला. तुला आणखी पैसे कमवण्याची हाव सुटली व तू त्या भिंकपटाला ताबडतोब 50,000 रुपये देऊन मोकळा झालास. तो आता आणखीन उरलेले 50,000 रुपये त्या भिंकपटाला दे, म्हणजे मी भगवान शंकरांना कबूल केल्याप्रमाणे होईल. अरे, एकाचे काढायचे व दुसऱ्याला द्यायचे हाच देवाघरचा न्याय असतो, समजलं? तेव्हा तू कबूल कर की मी आणखीन 50,000 रुपये भिंकपटाला आजच देईल, तरच तुझे हात सोडीन. हे ऐकल्यावर बालाजी शेठचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. कुठून या फंदात पडलो असे झाले. त्याने आणखी 50,000 रुपये द्यायचे कबूल केल्यावर गणपती बाप्पांनी त्यांचे हात सोडले. अशा रीतीने गरीब भिंकभट 1,00,000 रुपये मिळाल्यामुळे सुखी झाले. या गोष्टीतून असा बोध होतो की आपल्याला जे मिळायचे आहे ते जीवनात मिळणारच आहे. आपण फक्त चांगले कर्म करत राहायचे, तर असाच असतो देवाघरचा न्याय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक व्हिडिओसह. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया.